नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे अध्यात्म म्हणजे नेमकं काय. विषय आहे अध्यात्म. अध्यात्म असं जे आपण म्हणत असतो त्याचा नेमका अर्थ काय आहे, तर भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यामध्ये भगवंतांनी अध्यात्माची डेफिनेशन अशी केलेली आहे की अध्यात्म म्हणजे ज्याचा त्याचा मूळ स्वभाव किंवा ज्याचं त्याचं मूळ स्वरूप, किंवा अध्यात्म म्हणजे असंही म्हणता येतं अधि म्हणजे ज्याच्यामध्ये ते आहे ते. तर त्यामुळे अध्यात्माचा दुसरा अर्थ असाही होतं की ज्याच्यामध्ये आत्मतत्व आहे हे सांगणारं ते अध्यात्म, किंवा अध्यात्म म्हणजे शरीर असं सुद्धा आपल्याला काही वेळेला ही व्याख्या बघायला मिळते. मी असं म्हणेन की अध्यात्म म्हणजे ईश्वरीय तत्व जाणून घेण्याची इच्छा मनामध्ये बाळगणं आणि त्याची अनुभूती व्हावी यासाठी उपासना करणं म्हणजे अध्यात्मशास्त्र. आपल्याला ही ईश्वरीय तत्वाची जी ओढ लागते ना, ती का लागते, तर आपण हे सगळं जग बघतो, व्यावहारिक जगत ज्यामध्ये आपण सगळेजण वावरतो, इंटरॅक्शन करतो, व्यवहार करतो. अति प्रचंड अवाढव्य असं हे जगत आहे. नाना लाखो करोडो गोष्टींनी, माणसांनी, वस्तूंनी, डोंगर, नद्या, आकाशातील तारे, सूर्य, चंद्र, लाखो करोडो गोष्टींनी हे अवाढव्य जग विस्तृतपणे भरलेलं आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा या जगाचं आपल्याला एक वैशिष्ट्य असं सांगता येतं की जरी हे अवाढव्य आहे, प्रचंड आहे, तरी सुद्धा हे जगत विनाशी आहे, नाही का. कधी ना कधी प्रत्येक गोष्टीचा नाश होणं अटळ आहे. भले मग सूर्यचंद्र तारे सारख्या गोष्टी लाखो वर्षांनी का होईना पण त्या नष्ट होतात. म्हणजेच हे जगत विनाशी आहे. इतकंच नाही तर ते सतत बदलणारं आहे. त्यामध्ये सतत बदल, चेंजेस आपण बघत असतो. त्याचप्रमाणे ते क्षणभंगूर आहे. त्यामुळे या जगताला यामध्ये वावरताना, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेताना आपल्याला जरी हे जगत सत्य वाटत असलं तरी सुद्धा या जगताची जी सत्यता आहे ती सर्वोच्च श्रेष्ठता आपल्याला मानता येणार नाही. का? कारण ही सत्यता अशी आहे की जी क्षणोक्षणी बदलणारी आहे, विनाशी आहे. त्यामुळे त्याला या सर्वोच्च श्रेष्ठतेचा दर्जा आपण देऊ शकत नाही. मग अल्टिमेट रियालिटी किंवा सर्वोच्च श्रेष्ठता किंवा सर्वोच्च सत्यता ही कोणाची आहे, तर या जगताच्या मुळाशी जे मूळ चैतन्य तत्व, परमतत्व किंवा परब्रह्म हे जे मूळ तत्व आहे, जे या जगताला तोलून धरणारं तत्व आहे, ज्याच्यामुळे, ज्याच्या अधिष्ठानावर जगताचे हे सगळे विनाश, जगताचे विनाश, त्यातले बदल, त्यातला क्षणभंगूरपणा, हे सगळं ज्याच्या अधिष्ठानावर हे शक्य होतं ते जे मूळ परमतत्व आहे त्याची श्रेष्ठता आणि त्याची सत्यता ही अल्टिमेट रियालिटी म्हणून मानली जाते. पारमार्थिक सत्यता असं त्याला म्हटलं जातं. का? कारण ती सदैव आहे, अजय आहे. जन्म नाही म्हणून मरण नाही. ती काल होती, आज आहे आणि ती असेलच असेल. अशा या मूलभूत पायावर हे सगळं जगत, आपण, वस्तू, गोष्टी, ह्या सगळ्या जण, हे सगळे जण
या पायावर आपण उभे आहोत. हे जे ऊर्जा तत्व आहेच त्याला आपण परमतत्व किंवा परमेश्वर किंवा परमात्मा किंवा परब्रह्म असं म्हणतो. परंतु हे जे परमतत्व आहे ते आहे निर्गुण आणि निराकार. निर्गुण आहे, निराकार आहे. निराकार म्हणजे जे मी माझ्या डोळ्यासमोर आणणं हे मला शक्य होत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला या निर्गुण परमेश्वराची उपासना करणं हे कठीण जातं. आणि म्हणूनच भगवंतांनी भगवद्गीता अध्याय 12 भक्ती मार्गामध्ये सगुण साकाराची उपासना करणं हे आपल्यासारख्यानं सोपं जातं हे त्यांनी तत्व स्पष्ट केलेलं आहे. जेव्हा ते निर्गुण परमतत्व जे माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे, जे मला झेपू शकत नाही, ते तत्व जेव्हा मी सगुण साकार मूर्तीमध्ये त्याला आणते आणि देवळामध्ये, माझ्या घरातील देव्हाऱ्यामध्ये त्याची मनापासून प्राणप्रतिष्ठा करून त्याला स्थानापन्न करते, तेव्हा मग ते परमतत्व जे मूळचं निर्गुण आहे ते आता माझ्यासाठी सगुण साकार ईश्वर बनतं. माझ्यासाठी माझा सखा, सोबती, माझा पिता, माझी माऊली अशा असंख्य नात्यामधनं माझा एक जिव्हाळा त्याच्याबद्दल निर्माण होतो आणि आमच्या दोघांचे बंध घट्ट घट्ट होत जातात. मग कधी सुखाची वेळ आली तरी सुद्धा पहिल्या प्रथम कृतज्ञतेनं मी त्याच्या पायाशी धाव घेते आणि कधी दुःखाचे प्रसंग आले तर तेव्हा सुद्धा पहिल्यांदी मी त्याच्या पायाशी नतमस्तक होते. त्या सगुण साकार ईश्वराला, माझ्या सख्याला, माझ्या परमेश्वराला, माझ्या दैवताला मी शरण जाते. ही झाली सगुण उपासना. आपल्यासारख्यांसाठी अतिशय सोपी आणि सुलभ. प्रार्थना, मंत्रजप या सगळ्या पद्धतींद्वारे आपण परमेश्वराची सगुण साकार उपासना करत असतो. परंतु काय होतं की परमेश्वराच्या निर्गुण तत्वाची उपासना सुद्धा आपल्याकडे पूर्वी आणि आता सुद्धा अनेक ऋषी, महर्षी, संत महात्म्यांनी केलेली आहे. त्यावर मनन चिंतन केलेलं आहे. ध्यान धारणा करून त्यांना निर्गुण तत्वाची अनुभूती आलेली आहे आणि तीच अनुभूती आपल्याला उपनिषदांमध्ये त्यांची अनुभूती व्यक्त झालेली दिसून येते. त्यातूनच अनेक महावाक्य उपनिषदांमधनं आलेली आहेत. तत्वमसी हे वाक्य सुद्धा महर्षींच्या थोर महात्म्यांच्या गाढ चिंतनातून तत्वमसी हे महावाक्य आलेलं आहे की ते तूच आहेस. तत्वम असी. तत् म्हणजे कोण तर ते म्हणजे कोण तर सगुण ईश्वर. आपण डायरेक्ट निर्गुण ईश्वराकडे बोट दाखवू शकत नाही. मग हळू स्टेप बाय स्टेप आपण निर्गुण तत्वाकडे येणार आहोत. पण आधी जेव्हा तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे मी, ते तत्व आणि मी यांची जेव्हा पहिल्यांदी तुलना करायचे तेव्हा पहिल्या फटक्यातच आपण निर्गुण तत्वाला इथे मध्ये आणत नाही. तर ते म्हणजे आधी आपण सगुण ईश्वर घेतो. ते म्हणजे सगुण ईश्वर आणि त्वम म्हणजे मी. तत्त्वम असी म्हणजे ते तूच आहेस. सगुण ईश्वर बरोबर मी. आता हे समीकरण आपल्याला विचित्र वाटतं की मी म्हणजे परमेश्वर, सगुण साकार ईश्वर. छे शक्यच नाही. का? कारण सगुण साकार ईश्वर आपल्या सगळ्यांचा, रिलिजनचा, सगळ्या धर्मांचा हा जो परमेश्वर आहे तो कसा आहे? सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, ज्याच्यातून जग निर्माण होतं, ज्याच्यामध्ये विसावतं आणि ज्याच्यामध्ये ते अंतिलय पावतं, असा तो ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वसंपन्न,
सर्व गुणसंपन्न असा तो ईश्वर, आणि मी एक छोटासा क्षुद्र जीव. हा, त्याची माझी कशी काय तुलना करायची, कसं काय इक्वेशन आपण बरोबर म्हणायचं. तर मग तेव्हा मग आपण अजून एक स्टेप खाली येतो की कोणत्या अर्थानं ईश्वर म्हणजे मी हे इक्वेशन बरोबर ठरतं. तर ईश्वर, सगुण साकार ईश्वर जो आहे तो कसा बनलेला आहे, तर तो निर्गुण परमेश्वरामध्ये जेव्हा मायेचा संयोग होतो, हा, निर्गुण तत्व अधिक माया बरोबर सगुण ईश्वर, आणि जीव किंवा मी किंवा कोणती व्यक्ती हिचं समीकरण काय, निर्गुण तत्व अधिक माया, मायेचा अंश. त्यामुळे एका इक्वेशनच्या एका बाजूला ईश्वराचं समीकरण राहतं निर्गुण तत्व अधिक माया, आणि माझं समीकरण काय राहतं, निर्गुण तत्व अधिक माया. त्यामुळे दोन्हीकडची माया हा कॉमन फॅक्टर कॅन्सल करून दोन्हीकडे काय उरतं, निर्गुण तत्व. सगुण ईश्वराचं मूल तत्व, फाउंडेशन हे निर्गुण तत्व आहे, आणि अल्टिमेटली माझं सुद्धा फाउंडेशन हे निर्गुण तत्व आहे. निर्गुण तत्व बरोबर निर्गुण तत्व, असं ते समीकरण खाली खाली येत जातं. या अर्थाने तत्वमसी हे वाक्य आपल्याला बघावं लागतं. आदी शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये आपल्याला जे सांगतात तर त्याचाच अर्थ असा आहे की ते म्हणतात, या जगतामधील लाखो करोडो नामरूपे बाजूला करा. हा, लाखो डोंगर, नद्या, नाले, जे जे काही गोष्ट वस्तू दिसते ते सगळं बाजूला करा, आणि व्यक्तीच्या शरीरातून 3 देह वजा करा. आपण 3 शरीरांनी बनलेलो, व्यक्तीमधनं ते 3 शरीर वजा करा की दोन्हीकडे काय उरतं, तर दोन्हीकडे एकच परमतत्व उरतं. पण हे निर्गुण तत्व जे आहे ते आपल्याला शब्दांनी सांगता येत नाही. ते मन, इंद्रिय, बुद्धी याद्वारे आपण ते जाणू शकत नाही. आता शब्दांच्या द्वारे जर ते मांडता येत नसेल तर मग काय करायचं, आपल्याला तर समजून घ्यायचंय. म्हणून मग त्यासाठी नेती नेती हा सूचक, त्याचं सूत्र हे तयार झालेलं आहे. उलटीकडनं निगेटिव्ह पद्धतीनं आपण परमेश्वर तत्व डिफाईन करतो. नेती नेती पहिला नेती काय सांगतो, म्हणजे जर का मी असं म्हटलं परमेश्वर म्हणजे आकाश, परमेश्वर म्हणजे नदी, परमेश्वर म्हणजे जल, त्या प्रत्येकाला नाही 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 हे उत्तर येतं. परमेश्वर जल नाही, परमेश्वर आकाश नाही, परमेश्वर पृथ्वी नाही, परमेश्वर कुठलीही गोष्ट नाही, ऑब्जेक्ट नाही, हे पहिला नेती सांगतो. मग दुसरा नेती काय सांगतो, तर मग त्यावर साधक असं म्हणेल, अच्छा म्हणजे परमतत्व म्हणजे काहीच नाही तर, हा, तर तसंही नाही. हे सांगणारा दुसरा नेती हा शब्द आहे. तो काय सांगतो की परमतत्व अख्ख्या जगताला तोलून धरणार हे जे परमतत्व परमात्मा आहे तो शून्य किंवा काही नाही असा कधी असू शकत नाही. कारण ते जर शून्य मानलं तर शून्यापासनं जगत निर्माण होऊ शकत नाही, आणि सगळी जी सृष्टी आहे त्याचं फाउंडेशनच जर अस्थिर किंवा शून्य मानलं तर हा डोलारा एक क्षणभर सुद्धा टिकू शकणार नाही. मग हे निर्गुण तत्व कसं आहे, तर ते सच्चित आनंद आहे असं शेवटी अनेक विचारांती हे त्याचं वाक्य किंवा घोषवाक्य म्हणूया आपण ठरलेलं आहे की कसं आहे ते सच्चित आनंद. आता हे त्याचे गुण झाले का, तो तर निर्गुण आहे. हा,
एकीकडे तुम्ही म्हणता निर्गुण आहे, मग हे गुण कसे ऍड झाले? तर हे गुण नाहीये, तर सत म्हणजेच परमतत्व, चित कॉन्शियसनेस म्हणजेच परमतत्व आहे, आणि आनंद किंवा ब्लिस म्हणजेच परमतत्व आहे. सत या शब्दाने एक्झिस्टन्स डिनोट केलं जातं. त्याचा मूलभूत एक्झिस्टन्सचा पाया उभा आहे आणि त्याच्यावर आपण येत जात राहतो. मला जे आत्ताचं एक्झिस्टन्स मिळालंय ते त्याच्याकडनंच, मला मूलतत्वाकडनं मिळालेलं आहे, आणि ते काही काळापुरतं ते मला मिळालेलं आहे. मी ते उसनं घेतलेलं आहे. माझं स्वतःच ते एक्झिस्टन्स नाही. मला ते मिळालेलं असल्यामुळे मला ते, किंवा जगतातील प्रत्येक वस्तूला ते कधी ना कधीतरी परत करावं लागणार आहे. त्यानंतर येतं चित. चित म्हणजे कॉन्शियसनेस, जाणीव तत्व. आपल्याला जी जाणीव होते, ज्ञान घेण्याची जी क्षमता मिळते आपल्याला, ती ह्या परमतत्व आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे ती जाणीव तत्व आपल्यामध्ये येतं. आता आपण म्हणू की माझ्या बुद्धीला कळतं सगळं. हो, खरे, बुद्धीला कळतं, पण बुद्धीला का कळतं? बुद्धीला ती क्षमता कुठून मिळते? बुद्धीला सगळं जाणून घेण्याची, ज्ञान करून घेण्याची, ही सगळी प्रक्रिया करण्याची शक्ती त्याला मुळात कुठून मिळते? तर त्याला या परमतत्व त्याच्या पाठीमागे असल्यामुळे ती शक्ती त्याला मिळत असते. आणि तिसरं आहे आनंद किंवा ब्लिस. आता पहिलं सत आणि चित आपल्याला पटतं की बरोबर, हे सगळं बरोबर आहे. आपल्याला एक्झिस्टन्स त्याच्याकडनं मिळालं, आपल्याला कॉन्शियसनेस त्याच्याकडनंच मिळालंय. पण ब्लिस, ब्लिस, हॅपीनेस, आनंद, तो जर माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे, तर मग मला का त्याची जाणीव होत नाही? कायम मी दुःखी, किरकिर करणारी, निराश अशी का असते मग? तर त्याचं कारण असं आहे की केवळ आणि केवळ ज्याचं मन शुद्ध, पूर्ण सात्विकतेनं भरलेलं असेल, पूर्ण सात्विक वृत्तीनं ज्याचं मन भरलेलं असेल, त्यालाच या सतत वाहत्या ब्लिसचा 24/7 अनुभव येत असतो. खरंय, आपण संत महात्म्यांचे चरित्र वाचतो, त्यांच्यावर काय कमी दुःख कधी आली का? कमी संकटांचे आघात कधी झाले का? त्यांच्यावर झाले ना, भरपूर झाले. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलंच की, पण तरी सुद्धा त्यांचं मन हे परिपूर्ण शांत, अंतर्तृप्त असल्यामुळे एखादी गोष्ट मला मिळू दे अथवा न मिळू दे, मला कायम आनंदच मिळू दे असा आग्रह त्यांचा त्या पाठीमागे नसतो. जे समोर येईल ती परमेश्वराची इच्छा आहे अशा भावनेनं ते आयुष्यामध्ये जे जे संकट आलं त्याचा ते पराकोटीनं सामना करतील. पण त्याबरोबरच मनाची जी शांतता वृत्ती आहे ती ते कधीही त्याग करत नाही. आणि म्हणून या संत महात्म्यांना हा ब्लिस फॅक्टर जो आहे तो कायम अनुभवायला मिळत असतो. आता यावरून मला संतश्रेष्ठ जनाबाईंची कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. संत श्रेष्ठ जनाबाई, जन्म 1258, मृत्यू 1350, गंगाखेड या गावी जनाबाईंचा जन्म झाला. वडिलांचं नाव दमा, आईचं नाव कुरुंद. पण अगदी त्यांच्या लहानपणीच आईचं निधन झालं आणि त्यांच्या वडिलांनी अगदी नाईलाजानं त्यांना सांभाळता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे या छोट्याशा मुलीला
ते घेऊन दामाशेट्टींकडे त्यांच्याकडे ते आले. दामाशेट्टींकडे जनाबाई तिथे लहानाची मोठी झाली. त्यांच्या घरामध्ये दासी म्हणून ती काम करू लागली. आता तसं बघायला गेलं तर सगळी जी परिस्थिती होती ती अत्यंत वाईट होती. अहो, गरीब असलं तरी काय झालं, मनुष्याला 2-4 जवळची नाती तरी असतातच की नाही. हा, तर तीही श्रीमंती जनाबाईंच्या वाट्याला आली नाही. आई वडील नाही, पोरका एकटा जीव, दासी म्हणून राबतोय. पण तोंडातनं कधी त्याच्याबद्दल कडवे शब्द नाहीत, त्याबद्दल कधी तक्रार नाही. ते अख्खं दामाशेट्टींचं घराणं विठ्ठल प्रेमानं भारलेलं होतं. आणि अशा त्या भक्तिमय रसमय वातावरणात जनाबाईंच्या मनामध्ये विठ्ठल प्रेमाची जागृती निर्माण झाली आणि त्यांनी आक्रोश केला तो विठ्ठलाच्या पायी. त्यांनी मुळी धाव घेतली ती परमेश्वराच्या पायाशी. त्यांनी इकडे तिकडे कुठे आधारासाठी बघितलंच नाही. त्यांनी आपल्या परमेश्वराला आपला सखा, आपलं दैवत मानलं. दरिता कंडिता तुझं गाईन अनंता, ही त्यांचं ब्रह्मवचन झालं की मी काम तर मला काही चुकलेली नाहीयेत. मी दासी आहे, मला 24 तास काम करावी लागणार. पण त्याची तक्रार करत बसण्यापेक्षा काम करता करताच मी माझ्या मनात आणि मुखानं विठ्ठलाचं नाम घेईन आणि त्याद्वारे त्यांचा अखंड भक्तीचा झरा त्यांच्या कामातून झुरू वाहत चालला. हळूहळू त्या उत्कृष्ट संवेदनाक्षम कवयित्री होत्या. त्यामुळे त्यांच्या मनातून अनेक अभंगांची रचना त्यांनी निर्माण केली. त्यांच्या अभंगांमध्ये एक विलक्षण गोडवा असल्यामुळे बघता बघता साधना करून तपस्येनं, आपल्या भक्ती मार्गानं, परमेश्वराबद्दलच्या ओढीनं हळूहळू परमार्थ क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठा अधिकार मिळवला. आणि मग साहजिकच लोकांना त्यांचं वाढतं महत्व सहन होईना. मग काय करावं, त्यांना काहीतरी बदनाम करायला हवं. मग तिच्या झोपडीमध्ये काही लोकांनी असं सांगण्यात, अशी कथा सांगण्यात येते की काही लोकांनी तिच्या झोपडीमध्येच गुपचूप रात्री विठ्ठलाला जो हार घातलेला होता, रत्नजडित हार, तो त्यांनी तिच्या झोपडीत आणून टाकला. आणि सकाळी तीच लोक उठून तिच्या घरी आली आणि त्यांनी खोटा कांगावा करायला सुरुवात केली की जने तूच हा विठ्ठलाचा हार चोरलास. आणि मग तिची गावातून धिंड काढण्यात आली आणि तिला चंद्रभागेच्या काठी सुळावर देण्याचं या अतिदुष्ट लोकांनी ठरवलं. खरं बघितलं तर केवढा मोठा कठीण प्रसंग जनाबाईंच्या समोर आलेला होता. निष्पाप मनाच्या, भोळ्या मनाच्या जनाबाई, विठ्ठलाला ज्यांनी सारं सर्वस्व मानलंय, आपले पिता मानलाय, आपली माऊली मानले, त्या अत्यंत विठ्ठलाच्या चरणी त्या शरण गेलेल्या आहेत. आणि अशा जनाबाईंच्या चारित्र्यावर चोरीचा कलंक या लोकांनी लावला. अतिशय त्यांनी निंदा केली, नाही ते बोलले आणि आता त्यांनी तिची धिंड काढली. आता या प्रसंगी जनाबाईंनी काय करायला हवं होतं? मला असं क्षणभर वाटून गेलं की आता नक्कीच त्या अन्याय माझ्यावर झालाय म्हणून परमेश्वराजवळ आक्रोश करतील. की बाबा, मी तुझी एवढी मनापासून भक्ती केली, त्याचं मला काय फळ मिळालं? पण तसं काही एक न करता त्यांनी फक्त एवढीच विनंती केली की मला देवळामध्ये 2 क्षण घेऊन जा. मग त्याप्रमाणे त्या गेल्या आणि विठ्ठलाच्या पायाशी त्यांनी नमस्कार केला आणि त्या म्हणाल्या, देवा, मी भरून पावले, थँक्यू. कधी थँक्यू? तर त्यांच्यावर
चोरीचा आळ लोकांनी घातलेला आहे. थोड्याच वेळात चंद्रभागेच्या नदीवर त्यांना सुळावर देण्यात येणार आहे. आणि अशा वेळी सुद्धा कुठलीही तक्रार न करता त्या शांतपणे उलट देवाचीच समजूत घालत होत्या की देवा थँक्यू, आतापर्यंत तू माझ्यासाठी भरपूर काही केलंस. आता हे सुद्धा जे घडताय ते जर तुला मान्य असेल तर माझं काहीच त्याच्या पुढे म्हणणं नाही, येते मी देवा, असं म्हणून त्या बाहेर पडल्या. आणि मग असं सांगण्यात येतं की ज्या सुळावर त्यांना चढवायचं होतं त्याचं पाणी पाणी झालं आणि त्यांना सुळावर चढवण्यात आलं नाही. म्हणजे आपण असा अर्थ घेऊ शकतो की कोणी चांगल्या सहृदयी माणसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला असेल आणि तो प्रकार त्यांनी थांबवला असेल. जनाबाईंची त्यातून सुटका झाली आणि मग त्या तिथून बाहेर पडल्या. परंतु त्यांच्यावर जेव्हा तो घाणेरडा आरोप केला गेला, लोक नाही नाही ते बोलले, तेव्हा सुद्धा त्यांच्या मनाची स्थितप्रज्ञता ही भंग पावली नाही. त्यांच्या मनाची अंतरशांती ही त्यामुळे विलोपाला गेली नाही. तर अशी ही सगळी संत महात्मे मंडळी की जे वेळोवेळी आपल्याला दाखवून देतात की संकटाच्या क्षणी सुद्धा त्यांचं परमेश्वरावरची श्रद्धा ही जरा सुद्धा त्याला धक्का लागत नाही आणि अत्यंत निष्ठापूर्वक ते प्रसंगांना सामोरे जातात. तर असे हे एका बाजूने निर्गुण परमतत्व जे त्याचं खरं स्वरूप आहे आणि दुसऱ्या बाजूनं आपल्यासारख्यांसाठी सोपं व्हावं, उपासना सुलभ व्हावी म्हणून त्याचंच केलेलं अपराब्रह्मन म्हणजे सगुण साकार ब्रह्मन. पण मूळचं हे जे निर्गुण रूप आहे, तर मग आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की जे निर्गुण आहे, जे मुळातच निर्गुण निराकार आहे, त्याच्यापासून सगुण साकार ही जी आम्हाला सृष्टी दिसते ती कशी काय तयार होऊ शकेल? मुळातच जे नाही, ज्या नाही पासून म्हणजे गुणच नाही अशा निर्गुण तत्वापासून ही सगळी साकार सृष्टी ही कशी काय निर्माण होऊ शकेल? तर या बाबतीत दोन सिद्धांत मांडले जातात. एक आहे गुणपरिणामवाद, कॉज अँड इफेक्ट, आणि दुसरा आहे विवर्तवाद. गुणपरिणामवादामध्ये काय घडतं की जे कॉज आहे, बर का, जे कॉज आहे, कारण आहे, ते त्याचा इफेक्ट होण्यासाठी कॉज मध्ये स्वतःमध्ये बदल घडून येतात, मगच तो परिणाम घडतो. म्हणजे जसं दुधापासून दही होणं. आता दही जो परिणाम आहे, इफेक्ट आहे, तो होण्यासाठी दुधाला स्वतःमध्ये चेंजेस करावे लागतात. हा झाला गुणपरिणामवाद, कॉज अँड इफेक्ट. आणि दुसरा जो आहे त्याला विवर्तवाद असं म्हटलं जातं. म्हणजे काय की दोरीवरती सर्प भासणं. दोरीवरती सर्प भासणं म्हणजे काय झालं, याच्यात परिणाम इफेक्ट काय आहे, सर्प, आणि कॉज काय आहे, दोरी. पण परिणाम जो आहे तो खरा आहे का? नाही. मला तो सर्प भासलेला आहे, तो खोटा आहे, तो मी मनानं कल्पिलेला आहे. त्याचप्रमाणे अजून एखादं उदाहरण घेता येईल की आकाशामध्ये सूर्य एकच आहे, पण खाली नद्यांमध्ये, तलावांमध्ये त्याचे असंख्य प्रतिबिंब पडलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे काय ते सगळे दुसरे सूर्य निर्माण झाले का? नाही. सूर्य एकच आहे, पण खालचे जे इफेक्ट आहेत ते केवळ त्याचे अपीअरन्सेस आहेत. आणि त्यामुळे आपल्या जगताच्या निर्मितीबद्दल असं म्हटलं जातं की जगत हे मूळ निर्गुण परमतत्वाचं अपीअरन्स आहे. मग अपीअरन्स म्हणजे खोटं आहे का? खोटं कसं म्हणायचं या जगताला? आम्ही तर अनुभवतो. मग अपीअरन्सचा अर्थ काय? तर अपीअरन्स म्हणजे खोटं नाही, तर जगत जे आहे त्याची सत्यता
ही खालच्या पायरीवर आहे. वरच्या सर्वोच्च सत्यतेच्या पायरीवर निर्गुण परमतत्व उभं आहे, ज्याला पारमार्थिक किंवा अल्टिमेट रियालिटी म्हणतात. ती वरच्या पायरीवर. आणि आपलं जगत, आपण सर्वजण ही यांची सत्यता आहे. सत्यता कोणी नाकारत नाही, पण ती सत्यता त्या वरच्या अल्टिमेट रियालिटीच्या खालच्या दर्जाची आहे. आपल्या सत्यतेला ट्रान्झॅक्शनल रियालिटी किंवा व्यावहारिक सत्यता असं म्हटलं जातं. का? कारण आपण जी सत्यता, अस्तित्व, आहेपणा हे जे आपण सगळ्यांनी आणलेलं आहे ते आपलं स्वतःच नाही. स्वतंत्र, स्वतःच, स्वयंभू नाही. ते आपण बॉरोड केलेलं आहे आणि कधी ना कधीतरी ते आपल्याला परत करावं लागणार आहे. या अर्थानं सर्वश्रेष्ठ सत्यतेच्या तुलनेनं आपली सत्यता खालच्या दर्जाची आहे. तर असे हे अध्यात्म, परमेश्वर आणि आपलं सगळ्यांचं आयुष्य याबद्दल आपल्याला सांगणारं, आपल्याला मार्गदर्शन करणारं म्हणजे ते अध्यात्म. आपल्याला मिळालेल्या या दुर्लभ मनुष्य जन्माचं सार्थक करा असं सांगणारं ते अध्यात्म. धर्म, नीती, नियम, कायदे या सगळ्यांच्या बंधनामध्ये राहूनच आपण सगळ्यांनी सत्कर्म, योग्य कर्म करावी असं सांगणारं ते अध्यात्म. या अध्यात्मामध्ये बरेच 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 विषय येतात. परब्रह्माबद्दल आपण आता बघितलं, तसंच जगत येतं, माया म्हणजे काय, कर्म विपाकाचा कायदा येतो, पुनर्जन्म सिद्धांत येतो. तर ते सगळं आपण क्रमाक्रमाने बघणारच आहोत. सगळ्या गोष्टी उलगडून जे दाखवतं ते म्हणजे अध्यात्म. आपलं सगळ्यांचं आत्ताच हे व्यावहारिक जीवन जगत असतानाच आपण सगळ्यांनी त्याच बरोबरीनं परमार्थ सुद्धा जतन करायचंय हे सांगणारं म्हणजे अध्यात्म. भगवद्गीता, उपनिषद, भागवत अशी असंख्य स्क्रिप्चर्स जे आपल्याकडे मोठे मोठे ग्रंथ आहेत, त्याचं चिंतन, मनन थोडंफार करावं, की त्यामुळे आपली दृष्टी व्यापक होऊ शकेल, आपली बुद्धी प्रगल्भ होऊ शकेल असं सांगणारं ते अध्यात्म. भक्ती रसमयतेनं परमेश्वराला मनापासून शरण जाणं म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय आणि त्यामधील संकल्पनांबद्दल सांगणारा हा पहिला एपिसोड, भाग पहिला मी आता इथे संपवते. पण पुढच्या एपिसोडमध्ये, भाग दुसऱ्यामध्ये आपण अध्यात्माविषयी जाणून घेणारच आहोत. हा एपिसोड मी इथे संपवते खरी. तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे मी विनंती करते की कृपया यूट्यूबवरील अमृताचे डोळे या माझ्या चॅनलला कृपया तुम्ही सगळ्यांनी शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं ही माझी नम्र विनंती आहे. आता हा एपिसोड अध्यात्म भाग 1 मी इथे कंप्लीट करत आहे. भाग दुसरा घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईनच. नमस्कार.